तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आलो आहे मॅडमकडं आणि त्यांचे चालू आहे कांदे काढणी. तर तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा मित्रांनो, इथं कांदे कांदे काढणी चालू आहे. आणि हे बघा ही आराध्या कशी याड्यावानी करून राहिली, कावाची पळू राहिली इकडे तिकडे. तर तर इकडं गाऱ्या पाळल्या होत्या. काल रात्री गाराचा पाऊस झालता, तर थोड्याच होत्या म्हणजे मोठ्याला नव्हत्या. हरभऱ्यावानी होत्या. मित्रांनो ही आराध्या इथं पडली तर रड राहिली. काय झालं का रे? तर मित्रांनो हे बघा इथं आराध्या पडली तर रड राहिली. काय झालं का रे? अरे काय झालं ग? तर ते बघा ती आराध्या पडली होती तर चालली आता परत मागं रिटर्न. तिला सायकल खेळायची होती, तेव्हा मागं पाहू राहिली. तर हे बघा ही पडली होती इथं वावरात, तर रड राहिली ती अजून पण. नाही ग, ती पडली. तर हे बघा मित्रांनो इथपर्यंत सायकल मी चालू चाललो. का म्हणून रडत होती? अयो तर मित्रांनो एक चक्कर मारून येऊ आपण सायकलीची. तर हे बघा किती सूर्य भारी दिसू राहिला. आणि हे बघा इकडं सगळे शेत आहे, ह्या साईडला पण आणि ह्या साईडला पण. तर मित्रांनो इथपर्यंत लांब आलो आता मी. आता डबल रिटर्न जाऊ. पुढं ह्यो रस्ता डायरेक्ट हायवेला मिळतो. तर मित्रांनो ते बघा पुढून गाडी आली आणि आपण सोडलेत दोन्ही पण हात. पाहू जमतं का नाही खटका, का हात लावा लागतो काय नाही. तर हे बघा मित्रांनो आता ऊसाचा सीझन संपला, तर फार किती लांबपर्यंत दिसतंय आपल्याला सगळं.
तर इकडं कांदे चालू आहे. तर हे बघा पक्षी कसे उडतात, दिसून नाही राहिले याच्यात. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. तर आवडल्यास नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.